मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेल्या आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे। लखपती दीदी, लखपती दीदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते। एका वर्षात नाही, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावते। मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी तयार केल्या, अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या दीदींना, माझ्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे। माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल, तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल। अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत। आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे, दलित, शोषित, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत।